अकलूज नगर परिषदेच्या पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोहिते पाटील परिवारातील शिवरत्न शरद पवार गट व प्रतापगड अजित पवार गट या दोन पक्षांकडून तर भाजपकडून माने पाटील माने देशमुख गट अशी तिरंगी लढत झाल्याने मोहिते पाटील व माने देशमुख कुटुंबीय फुटीचा फायदा कोणत्या पक्षाला होणार याची चर्चा सुरू आहे। 2020च्या निवडणुकीत डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील व फत्तेसिंह माने पाटील यांनी एकत्र निवडणूक लढविली। त्यावेळी जनसेवाच्या पॅनलचे 17 पैकी 3 उमेदवार विजयी झाले होते। गत लोकसभा निवडणुकीत भाजपला 6500, विधानसभा निवडणुकीत 8500 मतं मिळाली होती। परंतु दोन्ही निवडणुकीत भाजपला डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांची साथ लाभली होती। यंदा 2021 मध्ये अकलूज नगर परिषद निर्मितीनंतर 4 वर्षाने नगर परिषद निवडणूक होत असताना शिवरत्नच्या मोहिते पाटील गटातून माने पाटील माने देशमुख गट बाहेर पडून भाजपात दाखल झाले, तर डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांची जनसेवा अजित पवार गटात सामील झाल्याने अकलूज नगर परिषदेच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत शिवरत्न मोहिते पाटील गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, माजी आमदार राम सातपुतेंच्या नेतृत्वाखाली माने पाटील माने देशमुख गट भाजप, तर डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार गट अशी तिरंगी लढत झाली। नेमके चित्र 21 डिसेंबरच्या मतमोजणी निकालावर स्पष्ट होणार आहे।